हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेमचा 11 सप्टेंबरचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं, मानिनीची मैत्रीण सुनीता काव्याला विचारत असते की मी तुला कुठेतरी बघितलंय. तेव्हा काव्या तिला सांगते की मला तर काही असं आठवत नाही. तेव्हा मानिनीही बोलते, गप किती वर्षातनं माझ्या घरी आले काव्याला म्हणतेस की बघितलंय म्हणून. तेव्हा काव्याला मानिनी बोलते की आता तू तयार होऊन घे, तुला फार गुलाल लागलाय म्हणून. तेव्हा काव्य तिथून चालली जाते. तेव्हा मानिनी सुनीताला बोलते की मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते. तेव्हा मानिनी कॉफी घ्यायला जाते. तेव्हा सुनीता आठवत असते की हिला कुठेतरी बघितलंय, पण मी असं का वाटतंय मला. तेव्हा सुनीताला तिच्या कॅफेचे काही दिवस आठवतात. तेव्हा तिला कळतं की जीवा आणि काव्या तिथे कॅफेमध्ये बसलेले असतात आणि काव्य उठून सुनीताकडे जाते आणि बोलते की सर्व्हिस चार्ज कट कराल का. तेव्हा सुनीता तिच्याशी बोललेली असते की तुम्ही दोघं एकत्र खूप छान दिसतात, युअर बॉयफ्रेंड. तेव्हा काव्य बोलते की हजबंड. तेव्हा सुनीता तिला बोलते की लकी यू आणि तिथून काव्य चालली जाते. तेव्हा जीवा आणि काव्य पुन्हा त्यांच्या कॅफेमध्ये येतात. हे तिला आठवत असतं. एकदा तर जीवाला उशीर झालेला असतो आणि जीवा काव्याला सॉरी बोलत असतो. हे सगळं तिथून सुनीता बघत असते. तिकडे रात्र होते. नंदिनी शोधतच असते जीवाला आणि जीवाकडे जाते आणि बोलते. जीवा तिथे बसलेला असतो वडापाव खात. तेव्हा नंदिनी बोलते की काय करताय तुम्ही, वडापाव खाताय. अहो मी तुम्हाला किती शोधते, काही वाटच कसं नाही तुम्हाला. तेव्हा जीवा वडापाव खाता बोलतो. तेव्हा नंदिनी बोलते एक मिनिट, आधी वडापाव खाऊन घ्या मग बोला. तेव्हा जीवा बोलतो एवढं काय झालं तुला चिडायला. तेव्हा नंदिनी बोलते काय झालं म्हणजे तिथे मला विष मागायला उभं केलं आणि इथे तुम्ही वडापाव खायला येऊन लागलात. अरे सांगायची काही पद्धत असते की नाही. तेव्हा जीवा बोलतो त्यात काय झालं एवढं. तेव्हा नंदिनी बोलते काय झालं म्हणजे. तेव्हा जीवा बोलतो बस इथे बस. तेव्हा नंदिनी बसते. तेव्हा जीवा बोलतो अच्छा म्हणजे तुला पण वडापाव खायचा आहे. तेव्हा नंदिनी बोलते अरे मला नको आहे वडापाव. तेव्हा ते दादा वडापाव घेऊन येतात. तेव्हा नंदिनी बोलते की अरे मस्करी सुचते तुम्हाला, मी काहीतरी बोलते तुमचं लक्षच नाही आहे. तिथे एकतर शोधते मी तुम्हाला, किती वेळी झाली मी शोधून एक तर माझ्याकडे फोन नाही, तुमच्याकडे फोन नाही. काही झालं असतं तुम्हाला तर, आणि आता सापडलेच नसते तर काय करणार होती मी. तेव्हा जीवा बोलतो अगं हो किती बोलतेस तू, दम नाही लागत तुला. तेव्हा नंदिनी बोलते लागला ना, पण तुम्हाला बोलून नाही शोधून दम लागला मला. तेव्हा जीवा बोलतो अगं तुला दम लागायचा ना, तुझ्यासाठी छास मागू नाही तर हा झणझणीत वडापाव खा, अप्रतिम आहे. तेव्हा नंदिनी बोलते मस्करी सुचते तुम्हाला. हे बघा माझं बोलणं मजाकमध्ये घेऊ नका हां, सांगून ठेवते तुम्हाला. तेव्हा जीवा सांगतो की अगं काय झालं, तू विष मागत होती ना, अचानक मला कुठून तरी वडापावचा वास आला आणि वडापावचा वास डायरेक्ट माझ्या असं नाकात गेला. मी त्या टेम्पटेशनला कंट्रोल करण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या वडापावचा वास मला काही सोडत नव्हता. मी धावत पळत सुटलो. मग मी त्या वडापावच्या गाडीपर्यंत सुटलो, त्यांच्याकडनं एक वडापाव घेतला आणि मग तेव्हा कुठे माझा जीव शांत झाला. कमाल वाटलं, आयुष्य सार्थकी झाल्यासारखं वाटलं मला. तेव्हा नंदिनी बोलते हो हे कुठलं आयुष्य आहे ज्याच्याने वडापाव खाल्ल्याने आयुष्य सार्थक झाल्यासारखं वाटतं. तेव्हा जीवा बोलतो एक मिनिट हां, वडापावची भंकस करायची नाही, एक वेळ माझी चेष्टा कर पण वडापावची करायची नाही. वडापाव एक मुंबईची शान आहे. तेव्हा नंदिनी बोलते की तुम्ही वडापाव खात बसा, मजा करत बसा, मी जाते आणि एक गोष्ट सांगून ठेवते, मी इथून पुढे कुठलीच विष मागणार नाही. अहो तुम्हाला माझ्या मनाचं काही आहे का. मी डिस्टर्ब होते, किती घाबरले होते मी, सगळीकडे शोधत होते, किती शोधत होते मी, माझ्या अंगातलं त्राण गेलं सगळं. हे बघा तुम्हाला ओरडायचं असेल तर माझ्यावर ओरडा, माझी खिल्ली ओढवा, पण असं अचानक माझ्यासमोरून गायब व्हायचं नाही. खूप त्रास होतो मला ह्या सगळ्यांचा. तेव्हा जीवा उठतो आणि बोलतो नंदिनी मी अचानक तुझ्यासमोरून गायब झालं तर तुला या सगळ्याचा त्रास का झाला. म्हणजे मी हरवलो, तुला दिसलो नाही, याचं एवढं का टेन्शन घेतलं तू. तेव्हा नंदिनी बोलते का म्हणजे काळजी वाटली मला तुमची, तुम्हाला काही झालं असतं तर. नंदिनी बोलणार आणि शांत होते. जीवाही तिच्याकडे बघत असतो. तेव्हा जीवा बोलतो बाय द वे नंदिनी, हा एक वडापाव खाल्ला ना तर समोरच्याचा राग आहे ना एक झटक्यात गायब होतो, जसा मी गायब झालो होतो आत्ता तसा. तेव्हा जीवा तिला बोलतो सॉरी. तेव्हा जीवा जबरदस्ती नंदिनीला वडापाव खायला बसवतो आणि हसतो आणि मनात बोलतो की नंदिनीला बाहेरून माझ्यावर कितीही चिडत असली ना तरी आतून तिला माझ्याबद्दल काय वाटते हे बघण्यासाठी मी हा जो गायब होण्याचा पैथरा वापरला ना तो वर्क झाला आहे. इकडे मानिनी तिच्या मैत्रिणीला सांगत असते की काय काव्य आणि पार तुझ्या कॅफेमध्ये येऊन गेले. बापरे, इथे घरामध्ये पारच्या भाषेत सांगायचं तर फिस्कारत असते त्याच्यावर आणि गुलू गप्पा मारायला तुझ्या कॅफेमध्ये येऊन गेले.
गुलूगुलू गप्पाच नाही, नुसते भांडायचे सुद्धा. आणि तुझी सून तर जरा जास्तच भांडायची. आणि पार्थ बिचारा तिला मनवायचा पण गुलाबजामचे फूल द्यायचा. तेव्हा मानिनी बोलते की पण आता पार्थ जरा शांत झाला आहे. तेव्हा सुनीता बोलते की गोड आहेत दोघं, तुला माहिती आहे माझ्या कॅफेचा बिझनेस त्यांच्यामुळेच वर आला आहे. तेव्हा सुनीता बोलते अगं मला जर आधी माहिती असतं ना तर मी त्यांच्याकडून कॉफीचे पैसे घेतलेच नसते. तेवढे तिथे पार्थ येतो आणि बोलतो आई बघ प्रसाद उरला आहे. तेव्हा मानिनी पार्थला सुनीता काकूची ओळख करून देतो. करून देते. तेव्हा पार्थ बोलतो हो तुझ्या शाळेतली मैत्रीण. तेव्हा सुनीता बोलते की जीवा तू किती बदलला आहेस रे, तुला ओळखलंच नाही मी. तेव्हा तेव्हा मानिनी बोलते खरंच ओळखलं नाही. तेव्हा पार्थ बोलतो मी जीवा नाही पार्थ आहे. तेव्हा सुनीता बोलते काय तू पार्थ कसा असू शकतो, पार्थ तर काव्याचा नवरा आहे ना. तेव्हा मानिनी सांगते की सुनीता तू विसर्जनाच्या आधी काही घेऊन आलीस की काय, अगं हाच पार्थ आहे आणि हाच पार्थ काव्याचा नवरा आहे. तेव्हा सुनीता बोलते तू खरंच पार्थ आहे. तेव्हा पार्थ बोलतो हां मीच पार्थ आहे आणि आलोच मी म्हणून निघून जातो. तेव्हा मानिनी तिला बोलते की काय गं तू अशी भूत बघितल्यासारखं काय बघतीयेस, अगं तूच मला सांगितलं ना की काव्य आणि पार्थ माझ्या कॅफेमध्ये यायचे आणि आता तूच विचारतेस. तेव्हा सुनीता बोलते कारण की मी ज्याला पार्थ समजत होते ना हा काव्याचा नवरा नाही आहे. तेव्हा मानिनी बोलते म्हणजे. तेव्हा सुनीता बोलते काव्यासोबत कॅफेमध्ये येणारा मुलगा दुसरा होता. तेव्हा मानिनी बोलते काव्या त्या मुलाला हसबंड अशी म्हणत होती. तेव्हा सुनीता बोलते हो 6 महिने आधीची गोष्ट आहे. तेव्हा मानिनी बोलते अच्छा होय 6 महिने आधीची गोष्ट आहे, मग ठीक आहे कदाचित तो तिचा बॉयफ्रेंड होता. तेव्हा सुनीता बोलते मानी तू इतकं कॅज्युअल कशी घेऊ शकतेस. तेव्हा मानिनी बोलते काय हरकत आहे अगं प्रत्येकाचा भूतकाळ असतो सुनीता. तेव्हा मानिनी बोलते अगं काव्याचं कोणत्या परिस्थितीत लग्न झालं हे तुला माहीत नाही आणि लग्नाच्या आधी तिचं असेल कुणावर प्रेम तर काय हरकत आहे. विक्रमचं आधी कुणावर प्रेम होतं हे तुला माहिती आहे ना. जर माझ्या नवऱ्याचा भूतकाळ मी ॲक्सेप्ट करू शकते तर काव्य तर मुलीसारखी आहे. तेव्हा सुनीता बोलते आर यू शुअर ती तिचा भूतकाळ विसरली असेल. तेव्हा मानिनी बोलते हो माझा काव्यावर पूर्ण विश्वास आहे. तेव्हा मानिनी बोलते आता तिच्या आयुष्यात फक्त पार्थ आहे. त्या कॅफेवाल्या मुलाचं चॅप्टर लग्नानंतर संपलं असणार. अगं मानिनी सुनीताला थोडेसे कारणं देऊन पुढे येते आणि ती त्याच विचार करत असते जे सुनीता बोललेली असते ते. सुनीता पुन्हा येते आणि बोलते नाही मानिनी काव्याचा तो कॅफेवाला मुलाचं चॅप्टर अजूनही संपलेलं नाही आहे, कारण आजही मी त्या दोघांना एकत्र बघितले. तेव्हा मानिनी बोलते आज. तेव्हा ती बोलते हो काव्य गुलाबी ड्रेसमध्ये होती. तेव्हा सुनीताला आठवत असतं की जीवा आणि काव्य आज भेटलेले असतात आणि तिची ओढणी अडकलेली असते. तेव्हा जीवा तिची ओढणी काढून देत असतो. तेव्हा सुनीता बोलते अरे हे तर तेच कपल आहे. तेव्हा सुनीता बोलते की जे माझ्या कॅफेमध्ये यायचं बाप्पा यांना सुखी ठेवा आणि ती पुढे निघून जाते. तेव्हा सुनीता मानिनीला बोलते की आत्ता मला कळते ज्याला मी पार्थ समजत होते तो पार्थ नाही, तिचा बॉयफ्रेंड वेगळा आहे होता नाही आहे. तुझ्या सुनेचं अजूनही त्या मुलासोबत अफेअर सुरू आहे मानिनी. तेव्हा सुनीता बोलते की मी वेगळ्या वेळेवर आली आहे आपण नंतर बोलू म्हणून ती तिथून निघून जाते. माणीला सगळं आठवत असतं. लग्नात काव्य कशी वागली होती, घरात तिच्या ताईला बोलत असते की आपण डिवोर्स घेऊन सगळं मोकळं करून टाकूया, गुरुजींशी विचारत असते. सगळं मानिनीला आठवत असतं काव्याचं वागणं. मानिनीला सगळ्या गोष्टी आठवत असतात आत्तापर्यंतच्या काव्याने केलेल्या. मानिनी खूप टेन्शनमध्ये येते. इकडे वसू आणि रम्या बसलेली असते. खूप हवा चालू असते. तेव्हा रम्या बोलते की काय चालू आहे, अचानक हवा सुटली. तेव्हा वसू बोलते की वादळ येणारे वाटतं. तेव्हा रम्या बोलते वादळ असं कसलंही काही घडत नाही या घरात. आपली वसू रम्याला काहीतरी व्हिडिओ दाखवते. तेव्हा रम्या बोलते हे काय. तेव्हा वसू बोलते नंदिनी आणि जीवाचा आनंद निवासमधला गणपतीचा व्हिडिओ. या दोघांना वाटते आम्ही खूप आनंदात आहे पण मी त्यांच्या आनंदाला सुरुंग लावायला सुरुवात केली आहे. जिने माझा अहंकार उद्ध्वस्त केला, जिने मला हे कपडे घालून मोलकरीण केलं ना, तिचा अहंकार उद्ध्वस्त करणार आहे मी. सुरुवात केली मी. नंदिनीला वाटते की ती जिंकली पण तिला माहीत नाही रम्या एक जखमी वाघीण अधिक घातक असते. तेव्हा रम्या आणि वसू बोलत असतात की नंदिनीच काय मला काव्याला पण उद्ध्वस्त करायचे. इतक्या दिवस मानिनीच्या नजरेत मानिनीने तिला डोक्यावर चढवलं आहे ना, जो मान मिळवला मला तो उद्ध्वस्त करायचा आहे. काव्य इकडे आपल्या रूममध्ये असते, गुलाल पुसत असते. तेव्हा तिला गुरुजींचे वर्ड्स आठवत असतात. तेव्हा काव्य मनात बोलत असते विसर्जनाचा तर दिवस संपला पण काही वाद झाले नाही, आमच्यात काही वाद नाही, काही क्लेश नाही, माझ्यावर कोणतेही आळ आरोप काहीही नाही. गुरुजींची भविष्यवाणी खरी ठरते असं म्हणाले पार्थ. असो कदाचित मीच अपवाद आहे, काही झालं नाही हे बरं आहे. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.